जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. खूप कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना. मला सांगते सरळ, जर तुम्ही आम्हाला बहीण वाढत असाल तर कल्याण शेळफाटा येथे असलेल्या घुळ गणपती मंदिर परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. ही महिला बेलापूर मधील असून तिचं नाव अक्षता म्हात्रे असं आहे. तपासांती तिच्यावर 3 नराधमांनी अत्याचार करून तिची हत्या केल्याचं उघडकीस आलंय. या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं नवी मुंबईत सर्वत्र खळबळ उडाली आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. खूप कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना. याविषयी नवराष्ट्र डिजिटलने अक्षता म्हात्रेंच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अक्षताच्या सासरकडील मंडळींवर संशय व्यक्त करत पोलिसांवर देखील असहकार्य केल्याचा आरोप करत टाहो फोडला. माणुसकीला कालिमा फासणारे दुर्दैवी घटना घडली आहे. अक्षता म्हात्रे याचे कुटुंब आपल्या बरोबर आहे. त्यांच्याशी जाणून घेऊया नक्की हे प्रकरण काय होतं. मी कोमल आगासकर, अक्षता म्हात्रे आगासकर यांची छोटी बहीण. आम्हाला हे सगळं प्रकरण त्यांचं ॲक्च्युली 6 वर्षापासूनच चालू आहे. त्यावेळी माझ्या बहिणीला खूप त्रास दिला आहे. त्रास देणारे तिची सासू मंदा म्हात्रे, तिचा नवरा कुणाल म्हात्रे, तिची नणंद जयमाला कडू आणि सासरेही शामिल आहेत. त्यावेळी माझ्या बहिणीला 6 वर्षापासूनच हे मेंटली टॉर्चर, इमोशनल टॉर्चर आणि फिजिकल टॉर्चर करायचा चालू केला. त्यावेळी कधीच तिला समजून नाही घेतली. मेन मुद्दा तर पैशांचा आहे. पैशांसाठी माझ्या बहिणीला त्यावेळी तिथं ठेवलेली होती. पैसे माझ्या पप्पांनी तिला कधी पाहिजे तेव्हा ट्रान्सफर केलेले आहेत. 10,000 तर 10,000, 15,000 तर 15,000 पाहिजे तेवढे. आणि त्यांना सगळ्यांना खरं बोलायला गेलो तर त्यांना सगळ्यांना माझ्या पप्पांनीच पोचलेलं आहे, तुम्ही जर बोलत असाल तर. आता शुक्रवार कधी 15 दिवसापासून मला तर वाटतं त्यांची भांडणं चालू झाली असतील. पण आम्हाला शनिवारी कॉल केला. शनिवारी तिच्या काकाला तिने त्यावेळी कॉल केला तिच्या पतीने की अक्षता तिथे घरी आले का. 9:05 कितीतरी झालते तेव्हा तिच्या काकाला त्यावेळी बोलला का अक्षता तिकडे आले का. तर काकाने त्यांना उलटा प्रश्न केला की अक्षता कधी एकटी आले का घरी. इथे तुम्ही असा मला प्रश्न विचारतात, काय झालं सांगा. ते पण त्यावेळी स्पष्ट सांगितलं का नाही असंच मी तुम्हाला विचारतोय. तर काका बोलले का असंच कसं, तुम्ही सांगा ना काय झालंय ते मला. तर ते बोलले का अक्षता 6 वाजल्यापासून घरी नाहीये. म्हणजे त्यांचं शुक्रवार रात्रीच भांडणं झालंय काहीतरी खूपच मोठा. तिला मारली असेल किंवा काय, कशावरून किंवा पैशांवरून कशावरून माहिती नाही. म्हणूनच ती घरातून गेली आहे. हे सगळे जिम्मेदार आहेत माझ्या दिदीच्या हत्यासाठी. त्यावेळी तिला एवढी टॉर्चर केली का तिला आज हा निर्णय घ्यायला लागला. आता सगळी बोलतात का ती एक आई आहे, 3 वर्षाच्या मुलाला सोडून कशी जाऊ शकते. तर मी तुम्हाला सांगते ना का तिला त्यावेळी एवढा इमोशनल टॉर्चर केलता का तिने विचार केला का आता कायच आहे माझा. तिने विचार केला का कायच करू मी. तिला कायच नाही समजलं आणि ती गेली. ती निघाली तिकडून. आणि आम्हाला पोलिसांनी पण नाही सपोर्ट केला. आम्ही कंप्लेंट घेऊन गेलो तिकडे NRI पोलीस स्टेशन बेलापूर. तिकडे त्यावेळी आमची नोंद करून घेतली मिसिंग कंप्लेंट करून. आम्ही त्यांना काय बोललो की लास्ट लोकेशन तिचं काय आहे ते दाखवा आम्हाला. तर ते बोलले का हो आम्ही तुम्हाला दाखवू. आम्ही काय बोललो त्यांना का पहिला तर त्यांची इन्क्वायरी करा तुम्ही. तिकडून मुलगी गेले एवढ्या सकाळी, कशामुळे गेले तुम्ही त्यांना पण विचारा ना. ते आमची तपासणी करत होते. तिकडे एक मॅडम आहे, तिचं नाव आहे MK वराडी करून. तिने माझ्या पप्पाला खूप विचित्र विषय आणि खूप विचित्र प्रश्न विचारले आहेत माझ्या दीदीबद्दल. माझा पप्पा अक्षरशः तिकडून रडून आला. बोलते की तुम्ही सांगा तुमची मुलगी तुम्ही कुठून लपून ठेवले ना तर तुम्हाला खूप भारी पडेल. ती अशी प्रश्न करते आम्हाला. कुठला बाप आपल्या मुलगीला असं अवस्थेमध्ये ठेवेल लपून. जर असंच असलं असतं तर आमच्या घरचं आम्ही बघितलं असतं. त्यांची त्यावेळी कायच इन्क्वायरी केली नाही. आम्ही किती वेळा बोलायला गेलो का सांगायचे की थांबा तुम्ही आता बोलायचं नाही तर तुम्हाला अटक करू असं बोलायचे. लगेच काय बोलून द्यायचे नाही. आणि 2-2 तास आम्हाला थांबून ठेवायचे तिकडे. कायच बोलून द्यायचे नाही. आणि ते तिकडून हल्लेच नाही. बोलायचे का आमच्या तर सायबर सिक्युरिटी टीम येते तुम्हाला बोला. मग सायबर सिक्युरिटी टीम तुमची कशाला आहे जर तुम्हाला लास्ट लोकेशन भेटत नाही. सांगतात का नाही तिचा फोन खूप जुना आहे, हे आहे, तिने जर 1 मिनिटासाठी जरी फोन चालू केला तरी तुम्हाला समजेल. असं कसं लास्ट लोकेशन. तर तुम्हाला आम्ही लाईव्ह लोकेशन पण नाही सांगत, आम्ही लास्ट लोकेशन सांगतोय. तर माझं म्हणणं आहे का
यांना सजा झालीच पाहिजे. आज या लोकांमुळे माझी दिदी गेली आहे. जर त्यावेळी तिला माणसासारखं वागवलं असतं, जर त्यावेळी तिला समजून घेतलं असतं 6 वर्ष, जसं माझ्या दिदीने समजून घेतला त्यांना, तसं माझ्या दिदीने त्यांचा सगळा गिळला तिच्या पोटात. त्यांच्याशी तिने त्यांचाच विचार नेहमी त्यांचाच विचार. मग तुम्हाला तिचा एकदा पण विचार नाही आला का ही पण कोणाची तरी मुलगी आहे, हिच्याबरोबर आपण असं कसा करावा. आणि माझ्या पप्पांनी त्यांच्यासाठी काय काय नाही केलं. जे पाहिजे ते सगळं इथून जेवण बनवून माझी मम्मी त्यांच्यासाठी द्यायची. भाकऱ्या द्यायची, पोळ्या द्यायची, भजी द्यायची, पार्सलची भाजी, कच्ची मच्छी, अंडे, अजून काय, आणि पैसेही सांगेल ते दिलाय. तर माझ्या पप्पाचा एकच प्रश्न आहे, तर तुम्हाला एवढीच ती नव्हती पाहिजे तर इथं हाणून तुम्ही टाकायची होती तिला. तुम्ही अख्खी प्रॉपर्टी घ्या माझी, पण माझी मुलगी द्या मला. तुम्हाला भेटेल दुसरी, पण माझ्या पप्पाला आणि माझ्या मम्मीला आणि मला आणि आमच्या सदस्यांना, परिवाराला आमची मुलगी परत नाही भेटणार ना. असं आहे. आज हिच्याबरोबर असं घडलंय, उद्या कोणाबरोबरही घडेल. शनिवारी ती सकाळी तिने 6 वाजता तिच्या मैत्रिणीला फोन केला. तेव्हा तिने असंच प्रकरण सांगितलं का माझी सासू कधी सुधारणार नाही, ही ताण्या देण्याचं कधी बंद करणारच नाही, आणि मी एक दिवशी स्ट्रेस घेऊनच मरणार आहे हिच्या मुलं. ही सगळ्याचं जड आहे. तिच्या खिलाफ जर मी एक गोष्ट तरी बोलले तरी ही 17 गोष्टी बोलून अख्खा 4 बिल्डिंग हलवते, एवढे जोरात बोलते. ती बोलली का मला नाही राहायचं या घरात आणि मला माझ्या मुलाला पण या घरात नाही ठेवायचं. मेन जड सासू आणि तिचा नवरा, हे दोघं. तुमची प्रमुख मागणी काय आहे? माझी मागणी आहे माझ्या दिदीला न्याय भेटला पाहिजे. जे सासरचे आहेत त्यांना सगळ्यांना अटक झाली पाहिजे आणि खूप त्यांना मारहाण झाली पाहिजे. आणि पोलिसांना पण, पोलीस मेन आहेत, त्यावेळी आम्हाला सपोर्टच नाही केला. आता आम्ही पोलिसांकडे जाणार नाही तर कोणाकडे जाणार? शनिवारी जर त्यावेळी आम्हाला लाईव्ह लास्ट लोकेशन दाखवलं असतं तर आम्ही गेलो नसतो. आमची दिदी, आमची मुलगी आमच्याकडे असली नसती आज. तिचं कुठलंच टॉर्चर करायचं त्यावेळी सोडला नसेल मला तर वाटतंय. तिला ते सकाळी लवकर उठायला लावायचे, 5 वाजता तुम्ही उठायचं, सगळं काम करायचं, आणि स्वतः 10 वाजता उठील सासूही. त्यानंतर तिला त्यावेळी 4 लोकात नाक घासायला लावले, हात जोडून माफी, तिची चुकी नसतानाही हात जोडून आपण माफी मान्य करायची. त्यांची चुकी तरी पण सांगायचं का नाही तुझीच चुकी आहे, तूच माफी मागशील. त्यांच्या पाया पडून त्यांची माफी मागायची, हात जोडून त्यांची माफी मागायची, त्यांच्या पायासमोर नाक घसरायचं. तिला पाणी पियासाठी पण त्यांची परवा घ्यायला लागायची, कमी पाणी पिऊ का, परमिशन घ्यायला लागायची. आणि तिच्यावर संशय पण का तू दुसऱ्यांसोबत बोलतेस एवढं रात्री ऑनलाईन का आहेस, त्याच्यावरून पण तिचा पती तिच्यावर संशय घ्यायचा, तिचा मोबाईल चेक करायचा, आमचे ग्रुपमधले मेसेजेस पण तो वाचायचा, त्याच्यावर पण तो कमेंट करायचा काय पण. आणि त्याला खूप त्याच्यावर संशय होता. तिला रात्रभर जागून नाही द्यायचा, सांगायचं का एवढं रात्री का ऑनलाईन आहेस, त्याच्यावरून पण त्यांनी खूप संशय घेतले. त्याच्या मनात स्वतःच्या किती खोट आहे नव्हतं, तिच्यावर आरोप करायचा. रूम मध्येही त्यावेळी तिला बंद करून ठेवली होती. त्यावेळी तिच्यावर मारहाण पण केलं, तिला दरवाजावर आपटलं, तिचे केस उपटल्या त्यावेळी, आणि तिला शिव्या दिल्यात किती घाण, किती चारित्र्यावर, तिच्या इज्जतीवर, तिच्या आईबापावर ही खूप त्यावेळी खूप बेकार बोलला आहे. तर माझा म्हणणं आहे की अशी लोक असल्यापेक्षा नसलेली बरी. असतील तरी त्यांना फाशी किंवा खूप कठोर सजा दिली पाहिजे. या प्रकरणात राजकीय नेत्यांचाही दबाव आहे पोलिसांवर. आता तुम्ही सांगा, तिकडे माझी दिदी गेली, चढली असं ते सांगतात, CCTV फुटेजमध्ये दिसली. तिकडे पुजारी, त्यावेळी शुक्रवारी ते पुजारी नव्हते जे मेन असतात गणपती मंदिरात, त्यावेळी तिकडून पुजारी बोलवलेले दुसरे शुक्रवारी. आता तिकडे ती गेली होती. आता हे काय सांगतात का आम्हाला ते गुन्हेगार भेटले आहेत. तुम्हाला एकच दिवसात लगेच गुन्हेगार कसे भेटणार? गुन्हेगारांनी एवढी मोठी हत्या केली आहे, गुन्हेगार त्याच जागेवर राहणार, त्याच जागेवर खंबीर राहणार का हा तुम्ही या आणि आम्हाला पकडून न्या. आणि एवढा मोठा कोण गुन्हा करेल एका बाईवर, तो लगेच मान्यही करेल का मी हा गुन्हा केलाय. हे तुम्हाला काही वेगळं वाटत नाही? असं वाटत नाही का कोणाचं काही तुम्हाला संशय नाही येत? आम्हाला तर सासरच्यांवर संशय आहे का यावीच ही खेळ केली आहे पूर्ण हत्यामध्ये, तेच सामील आहेत याच्यातच. आम्हाला पहिला ते बोललेले की चरसी मुले असतात तिकडे असं तसं, पण आता आम्ही बघितलं लोकमतमध्ये अशी न्यूज आली आहे, त्यांचे वय आम्ही बघितले, एकाचं वय आहे 60, एकाचं वय आहे 40, एकाचं वय आहे 50. तर मग तुम्ही मुलं कसे बोलता आणि ते कबूल कसे करतील एवढ्या लवकर? एवढी मोठी घटना झाली. रिपोर्टमध्ये पण तफावत आहे. आणि काय बोललेले का तिने वडापाव खालाय,
वडापाव दिसला आणि तुम्ही काय बोलले, चहामध्ये तिला काहीतरी गोळी दिली, नशेची गोळी दिली आणि त्याच्यानंतर ते बेशुद्ध केलं ना. त्याला अर्धे पोलीसवाले बोलतात का तिला 2 टायमाचं जेवण दिलता. मग तो जेवण का नाही दिसलं रिपोर्टमध्ये? नशेमध्ये असेल, तुम्ही बोलता चहामध्ये तुम्ही नशा मिळून दिला तिला, ती आणि बेशुद्ध पडली, मग ती उठून परत जेवेल का? आपल्याबरोबर अक्षताची आई आहे, त्यांच्याशी जाणून घेऊया. मला न्याय पाहिजे का माझ्या मुलीबरोबर असं झालंय. जे आरोपी असतील त्यांना सजा झाली पाहिजे आणि माझ्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. एवढं त्यांनी असं कृत्य केले म्हणजे त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे. आणि जे माझे कोणी दुसरे असतील माझे हे, त्यांनी पण माझ्या समाजाचे हे असतील, त्यांनी पण माझ्याबरोबर मला सहकार्य केलं पाहिजे. आम्हाला तर त्यांच्यावरच संशय आहे, कारण त्यांनी टॉर्चर करून करून तिला घराबाहेर जायला लागलं ना. त्या काहीतरी त्याच्या घरात घडलं असेल ना, त्यांच्यामुळे ती बाहेर गेली ना. एवढं टोकाचं पाऊल उचलायला त्यांनीच लावले ना तिला. त्यांच्यामुळेच माझी मुलगी गेलेली आहे आणि पोलिसांनी तर आम्हाला काही सहकार्य केलेलं नाही. पहिल्यापासून त्यांनी सहकार्य केलं असतं तर आमची मुलगी आम्हाला भेटली असती. लास्ट लोकेशन जर तिथं भेटलं असतं तर तेव्हाच आम्ही पोलिसांनी आम्ही मदत केली असती. पोलिसांनी आम्हाला जर तर आम्हाला आमची मुलगी भेटलीच असती. म्हणून तुम्ही पोलिसांवरती पण कारवाई करा.